नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे शिक्षक भरती संदर्भातील सध्या चालू असलेल्या घडामोडी याबद्दल माहिती घेऊया। माफ करा, थोडं उशीर झाला ही माहिती देण्यासाठी, परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती असल्यामुळे ही माहिती शेअर करणं गरजेचं आहे। पहा, राज्यमंत्री बच्चू कडू आणि शिक्षण विभागाच्या बैठकीमध्ये कोणते निर्णय झालेले आहेत याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर शिक्षण सेवक यांच्या संदर्भात असलेली सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा। शिक्षक भरतीमधील 50% मागासवर्गीयांच्या जागा संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। आपणा सर्वांस माहितच आहे की 24,000 जागांची पदभरती अगोदर काढलेली होती, परंतु यापैकी 12,000च पदे ही भरण्यात आलेली होती। तर यामधील जी अजून राहिलेली पदे म्हणजे 50% मागासवर्गीय पदे आहेत, या संदर्भात इथे चर्चा झालेली आहे। पहा, डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशनच्या अमरावती जिल्हा कार्यकारिणीकडून शालेय शिक्षण राज्यमंत्री माननीय श्री बच्चू कडू साहेब यांना 26 डिसेंबर रोजी शिक्षक भरतीमध्ये कपात केलेल्या मागासवर्गीयांच्या 50% जागा त्वरित भराव्या यासाठी निवेदन देण्यात आलेले होते आणि या निवेदनाची दखल घेऊन बच्चू भाऊंनी अमरावती जिल्हा कार्यकारिणीला शिक्षण उपसंचालक कार्यालय जवाहर बालभवन मुंबई येथे 30 डिसेंबर रोजी बैठकीला बोलवलं होतं। आणि या बैठकीमध्ये पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीमधील 50% मागासवर्गीयांवर कपात केलेल्या जागांवर त्यांची चर्चा झालेली आणि यामध्ये 5 जिल्ह्यांची बिंदू नियमावली तयार करण्यात आलेली असून इतर जिल्ह्यांची बिंदू नियमावली तयार करण्याचं काम सुद्धा सुरू आहे आणि 50% मागासवर्गीयांच्या जागा या भरतीमध्ये भरल्या जातील असे स्पष्टीकरण संबंधित अधिकाऱ्यांनी दिले। आणि यावेळी डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशनच्या अमरावती कार्यकारिणीचे प्रतिनिधी म्हणून संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सौ शारदा कोलटेके आणि जिल्हा उपाध्यक्ष अंकुश धर्माळे ही उपस्थित होते। तर अशा स्वरूपात ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। त्यानंतर अजून आपण महत्त्वपूर्ण अशी अपडेट घेऊया। यामध्ये या संदर्भातच जी 50% पद भरती आहे राहिलेली जागांची कपातींची, त्या संदर्भात चर्चा झालेली असल्याची सुद्धा माहिती असून यामध्ये 5 जिल्ह्यांची जी बिंदू नियमावली आहे ही तयार झालेली असून इतर जिल्ह्यांची बिंदू नियमावली तयार करण्याचं काम सुद्धा सुरू असल्याची माहिती आहे आणि 50% मागासवर्गीयांच्या जागा याच भरतीत भरल्या जातील असे स्पष्टीकरण संबंधित अधिकाऱ्यांनी दिलं आहे। आणि यावेळी म्हणजे जे आपण अगोदर सुद्धा माहिती दिली तीच माहिती इथे पण दिलेली आहे, फक्त थोडे काही डिटेल्स आहेत जे की आपण यामध्ये सुद्धा शेअर केले। त्यानंतर आपण शिक्षण सेवकासंदर्भात महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊया। पहा, 9 वर्षामध्ये शिक्षण सेवकांचं मानधन जे आहे ते दुप्पट करण्यासंदर्भात इथे घडामोडी आहे। इथे आपण पाहू शकता, राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये लवकरच दुपटीने वाढ होणार असून 9 वर्षामध्ये शालेय शिक्षण विभागाकडून त्याबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती आहे। प्रस्तावित निर्णयानुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण सेवकांना 12 ते 18,000 जे सध्या 6 ते 9,000 असंच आहे, तर 12 ते 18,000 दरम्यान मानधन मिळणार आहे आणि त्यामुळे 9 वर्षात शिक्षक भरती प्रक्रियेतील शिक्षकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती आहे। आणि यामध्ये ही जी मागणी आहे शिक्षण सेवकाची मानधन वाढ, ही मागणी खूप दिवसापासून प्रलंबित असून अनेक वर्ष झाले शिक्षण सेवक तुटपुंजा मानधनावर 3 वर्ष नोकरी करीत होते आणि काही शिक्षकांना एवढ्या कमी मानधनात देखील जे काम आहे हे करणे जमत नसताना देखील प्रामाणिकपणाने शिक्षकाची ड्युटी निभावत होते। आणि ह्या वाढत्या महागाईमुळे अजून म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात तसेच वेतनात वाढ झाली, मात्र यामध्ये शिक्षण सेवकांच्या मानधनात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाहीये आणि यामुळे मानधनात वाढ करण्याची मागणी सर्व स्तरातून झालेली असून शिक्षण सेवक आणि संघटनांनी देखील मानधन वाढवण्यासाठी पाठपुरावा केला आणि यानंतर अनेक महिने मानधन वाढीचा प्रस्ताव जो आहे तो असाच पडून होता। या प्रस्तावाबाबत सखोल चर्चा आणि अभ्यासानंतर शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून शालेय शिक्षण विभागाकडे तो प्रस्ताव पाठवण्यात आला आहे आणि शिक्षण विभागाकडून हा प्रस्ताव तातडीने वित्त विभागाकडे सुद्धा पाठवण्यात येणार असल्याची माहिती दिलेली आहे। सध्या प्राथमिक विभागाच्या शिक्षण सेवकाला 6,000 रुपये जे की मी आता सांगितलं आणि माध्यमिक शिक्षण सेवकांना 8,000 तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना 9,000 रुपये एवढंच मानधन मिळतं। आणि नव्या प्रस्तावात जर मान्यता मिळाली तर मानधनामध्ये दुपटीने वाढ होणार असल्याची माहिती आहे। म्हणजे 6 असेल तर 12, मग 8 आहे तर 16 आणि 9 असेल तर 18 अशा स्वरूपात या मानधन वाढीचा निर्णय येत्या महिनाभरात होण्याची शक्यता इथे दिलेली आहे। महिनाभर म्हटलं तर आपण साधारण 2 महिने धरून चाललं तरी चालेल। तर अशा प्रकारे
ही काही महत्त्वपूर्ण अशी बाबी आहेत ज्या की शिक्षण सेवकांसाठी आणि ज्या भावी शिक्षकांना ज्यांना शिक्षक व्हायचे यांच्यासाठी उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिली। या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।